अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं ते मराठी करता एकत्र आलेले हे दोन बंधू, एका व्यासपीठावर दिसलेले हे दोन बंधू, हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात हे दोघं एकत्र आलेले होते। आणि अजून सुद्धा त्यांची बाळासाहेबांच्या समोरचा हा फोटो फार फार महत्त्वाचा हा फोटो आहे। बाळासाहेब आणि राज ठाकरे यांची काय यांचं बॉन्डिंग होतं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि बाळासाहेबांच्या समोरचा या दोघांचा फोटो आपण खूप वर्षांआधी बाळासाहेब एका खांद्यावर, बाळासाहेबांनी राज ठाकरेच्या खांद्यावर हात ठेवला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेचा असा फोटो आपण गेली अनेक वर्ष बघत आलोय, पण तो जुना झाला फोटो। आता हा नवा फोटो समोर येतोय। बाळासाहेबांच्या फोटो समोर हे दोघे बंधू आणि राज ठाकरे बाहेर पडतानाची ही दृश्य। राज ठाकरे आता बाहेर पडतायत, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला आले होते। राज ठाकरे आता बोलतात का हे बघायचं। राज ठाकरे, प्रचंड गर्दी आहे त्यामुळे राज ठाकरे आपल्या गाडीकडे निघालेत। राज ठाकरे प्रतिक्रिया देतात का एखादी तरी प्रसार माध्यमांना हे बघूया। वाढदिवसाकरता शुभेच्छा द्यायला म्हणून राज ठाकरे मातोश्रीवर आलेले होते। राज ठाकरे प्रतिक्रिया देतील का याची शक्यता थोडी कमी दिसते। गाडीकडेच दिसतायत ते गेलेले, तरी देखील पत्रकारांच्या आग्रहास्तव राज ठाकरेंची काही प्रतिक्रिया आहे का ते बघूया। राज ठाकरे मातोश्रीवरनं बाहेर पडतायत। वाढदिवसाचा मुहूर्त लागतो का, म्हणजे उद्धव ठाकरेंचा जो वाढदिवस आहे तो मनसे आणि उबाठाच्या युतीचा मुहूर्त ठरतो का, हेही सगळ्यांना उत्सुकता होती। राज ठाकरे आपल्या वाहनामध्ये बसलेले आहेत, म्हणजे हे सांगण्याचं कारण असं की ते प्रतिक्रिया देतील की नाही याचीच उत्सुकता होती, तर त्याची शक्यता कमी वाटते म्हणून हे सांगायचं। नाहीतर राज ठाकरे हे या विषयाला धरून सुद्धा माध्यमांवर टीका करतातच। उद्धव ठाकरेंच्या घरी आलेले होते राज ठाकरे, कौटुंबिक भेट होती। नेते सुद्धा गाड्यांमध्ये बसलेले आहेत आणि आता पुढच्या नियोजित कार्यक्रमाकरता मार्गस्थ होतील। आजचा रविवारचा दिवस आहे, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, 65वा हा त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे मातोश्रीवर प्रचंड गर्दी झालेली आहे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता। आणि त्यातच अचानकपणे ही गोष्ट समोर आली की राज ठाकरे मातोश्रीकडे निघालेले आहेत, त्यामुळे एकच जल्लोष सगळा ठाकरे प्रेमींमध्ये बघायला मिळाला। आणि हा फोटो जे ठाकरे प्रेमी आहेत त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाचा असा हा फोटो, बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्यासमोर उद्धव आणि राज ठाकरे। खरं तर आज जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की राज ठाकरेंच्या काय भावना आहेत। बाळासाहेबांच्या खोलीत गेल्यानंतर, बाळासाहेबांचा फोटो बघितल्यानंतर त्या जागांवर आज राज ठाकरे पुन्हा गेले असतील जिथे बाळासाहेबांबरोबर त्यांनी अनेक क्षण घालवलेले असतील। तर आज राज ठाकरेंच्या काय भावना आहेत हे ऐकणं महत्त्वाचंच आहे खरं तर। आणि आज त्यात उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस, त्या निमित्तानं मातोश्रीवर गेलेले राज ठाकरे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया आणि भावना ह्या या क्षणी खरं तर ऐकल्याच पाहिजेत। पण राज ठाकरे निघालेले आहेत मातोश्रीवरून, ही दृश्य सगळे उद्धव ठाकरे पण बाय करतायत। हे आपल्याला सगळ्या कुटुंबांमध्ये दृश्य बघायला मिळतंय की आपलं कोणीतरी जेव्हा आपल्याला भेटून घरातून निघतं तेव्हा त्याला आपण व्हरांड्यामध्ये किंवा खिडकीत येतो त्याला बाय करायला, आणि तसंच हे दृश्य उद्धव ठाकरे काही प्रतिक्रिया देत आहेत का बघूया। उद्धव ठाकरे सुद्धा कदाचित माध्यमांशी बोलतील। नंतर बोलतो असं सांगतायत ते, कारण खूप गर्दी जमलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता। प्रचंड लाईन लागलेली आहे मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता। हे बघा पुन्हा एकदा
या शुभेच्छांचा स्वीकार करतायत उद्धव ठाकरे। खरं तर पहाटेपासून सकाळपासून कोणी कोणी आलेलं आहे, 4-4 तास रांगेत उभं आहे। उद्धव ठाकरेंना फक्त बघायचं, त्यांना हस्तांदोलन करायचं, त्यांना शुभेच्छा द्यायचा। काहींनी शाल आणलेली आहे, काहींनी पुष्पगुच्छ आणलेला आहे। आत्ताच राज ठाकरे येऊन गेले। राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची ही भेट अख्ख्या महाराष्ट्राने आज पाहिली। मातोश्रीवर खूप वर्षांनी आलेले असतील राज ठाकरे आणि कौटुंबिक भेट होती। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या, एक 10-15 मिनिटं बसले, त्यांच्यात संवाद झाला असेल। आणि हा एक फोटो जो म्हणजे अनेक जण वाट बघत असतील हा फोटो बघण्याकरता। हा फोटो बाळासाहेबांच्या फोटो समोर उद्धव आणि राज एकत्र असल्याचा फोटो। बाळासाहेबांच्या खोलीमधला हा फोटो आहे का अजून कुठला, पण हा फोटो अनेक जण वाट बघत असतील या फोटोची। तो हा फोटो एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतवर तुम्ही हा फोटो बघताय। याआधी आपण एक फोटो पाहिला ज्यात बाळासाहेबांनी एका बाजूला उद्धव एका बाजूला राज असा खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि तोच फोटो आत्तापर्यंत बॅनर्सवर सुद्धा आपल्याला दिसत होता। त्यानंतर 19 वर्षांनी ठाकरे प्रेमींना एक नवा फोटो मिळाला, तो या दोघांचा एकत्रित हस्तांदोलन करताना एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो, जो मराठी भाषेसाठी एकत्र व्यासपीठावर आले होते तेव्हाचा फोटो। आणि आता तर ही अत्यंत कौटुंबिक भेट, व्यक्तिगत भेट, एका भावाने दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्त मातोश्रीवर आलेले राज ठाकरे हे आज बघायला मिळाले। एकच जल्लोष झाला जेव्हा राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंद होता। सगळ्यांचे हसरे खुललेले चेहरे आपल्याला बघायला मिळाले। बाळा नांदगावकर, सरदेसाई, त्यांच्या बाजूने संजय राऊत, अंबादास दानवे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सुद्धा एकत्र आतमध्ये गेले आणि मग त्यांच्यात एक 15-20 मिनिटं संवाद झाला। ह्या कौटुंबिक भेटीचा हा सोहळा झाल्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि ते मार्गस्थ झालेले आहेत त्यांच्या पुढच्या कामाकरता। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे गेलेले होते आणि त्यानंतर काढलेला हा फोटो, बाळासाहेबांच्या फोटो समोर उद्धव आणि राज यांचा फोटो। हे चित्र, हा फोटो काढण्याकरता किती जणांनी अविरत प्रयत्न केलेले असतील 19 वर्ष की हे दोन भाऊ एकत्र यावेत, या दोन भावांचा असा बाळासाहेबांच्या फोटो समोरचा फोटो तरी निघावा, याकरता किती जणांनी मनापासून प्रयत्न केले असतील। तर ही व्यक्तिगत आणि कौटुंबिक जवळीकता तर आपल्याला बघायला मिळतेच आहे। आत्तापर्यंत उद्धव ठाकरेच राज ठाकरेंशी बोलतायत किंवा राज ठाकरेंकडे हात पुढे करतायत असं चित्र होतं। आज मात्र राज ठाकरे हे शिवतीर्थातून बाहेर पडले, मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। बघा हे दोन फोटो, ज्या फोटोचा मी आत्ता उल्लेख करत होते तेच दोन फोटो तुम्ही आत्ता न्यूज 18 लोकमतवर बघताय। खूप वर्षांआधीचा, 19-20 वर्षांआधीचा हा फोटो अजूनपर्यंत शिवसैनिक आणि मनसैनिक जर वापरायचा झाला तर हा फोटो वापरतात। किती तरुण आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तेव्हा अत्यंत जवळ असलेले बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, आणि एका बाजूला राज ठाकरे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, असा खांद्यावर बाळासाहेबांनी ठेवलेला हात। आणि आता 19-20 वर्षांनंतर हा फोटो बाळासाहेबांच्या फोटो समोर या दोघांचा फोटो, दोघंही आता प्रौढ झालेले आहेत आणि दोघांच्याही मनात त्या जुन्या आठवणी तरळत असतील। इतक्या वर्षांपूर्वी आपण बाळासाहेबांबरोबर घालवलेले क्षण, एकमेकांसोबत घालवलेले क्षण, हे एक क्षण तरी या दोघांना नक्की आठवले असतील, मनातल्या मनात बोलले जरी नसतील एकमेकांशी तरी। आता विषय एवढाच आहे की या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत आणि या दोघांची आता पक्षीय वाटचाल सुद्धा एकत्र होणार का? खरं तर सगळ्या नेत्यांना असंच वाटतंय की या दोघांची पक्षीय वाटचाल सुद्धा एकत्र व्हावी, पण याविषयी या दोघांनीच अधिकृत भाष्य केल्यावर मग पुढे काय होतं हे अख्खा महाराष्ट्र बघेल। आत्ता मात्र कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीवरची भेट आणि जवळीकता जी निर्माण झालेली आहे ती अख्ख्या महाराष्ट्राला आवडते आहे। दोन भाऊ एकत्र येण्याची ही जी दृश्य आहेत ती आज महाराष्ट्राला आवडत आहेत। एका बाजूला 20 वर्षांपूर्वीची, 19-20 वर्षांपूर्वीची दृश्य, हा फोटो तर त्याच्याही आधी काढला गेला असेल। बाळासाहेबांनी एका बाजूला
राज ठाकरेच्या खांद्यावर हात ठेवलाय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवलाय। या दोघांच्या खांद्यावर हात ठेवलेला 20 वर्षांपूर्वीही म्हणजे त्याच्याही आधी काढलेला हा फोटो। आणि दुसरीकडे आज मातोश्रीवर राज ठाकरे आले होते तेव्हा बाळासाहेबांच्या फोटो समोर उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा फोटो। उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे, 65 वर्षांचे उद्धव ठाकरे झाले आणि मधल्या काळामध्ये शिवसेनेचे 2 भाग झाले। खूप जण शिवसेनेतून बाहेर पडली। आता मात्र महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पक्ष एकत्र येतात का हे बघायचं आहे, याची उत्सुकता आहे। एवढं मात्र पुन्हा पुन्हा सांगावं लागेल की ज्यांचं बाळासाहेबांवर प्रेम होतं आहे त्यांना हा फोटो बघण्याकरता 19 वर्ष वाट बघावी लागली। 2 भाऊ लांबले होते, दुरावले होते, ते कुणालाच आवडलेलं नव्हतं। ज्यांचं ठाकरेंवर प्रेम आहे त्यांच्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण।